रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते? त्याचबरोबर अंघोळ केल्यानंतर या 11 चुका करू नका, नाहीतर रातोरात कंगाल बनाल. अंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असलो तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते. याचा विचारही आपण कधी करत नाही. काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हवं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच आंघोळीनंतर अशा कोणत्या चुका करू नयेत हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचं नाव नक्की लिहा. मित्रांनो, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये. जर त्या स्वयंपाकघरात गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो. आणि स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येक ऊर्जा मिळत असते. तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते. अशा ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते, मग आंघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो. त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते. सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं, हे खरं. पण अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवला जातो. पण हे एकदम चुकीचं आहे. आंघोळ न करता केलेला स्वयंपाक अशुद्ध मानला जातो. आणि आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्याच विचाराप्रमाणे केली जाते. आणि आंघोळ न करता शिजवल्या गेल्याच्या अन्नाची पवित्रता राहत नाही. ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो. त्यानंतर आपल्या मनात शुद्ध अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण घरात दरिद्री आणि आजारपणाला आमंत्रण देतो. म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशी ठेवली जातात, त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होते. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी. स्वयंपाक झाला की आता देवीला नैवेद्य दाखवावा. यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा. आपण जर अन्न हे नैवेद्य दाखवून खाल्लं तरच ते नुसतं अन्न राहत नाही, तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे. पण हे सगळं शक्य आहे तेव्हा आंघोळीनंतर स्वयंपाक करून, त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा. आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटत असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते, त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार, डबे बनवायचे असतात, डबे जाणं महत्त्वाचं असतं, तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल. आता ही जर तुमची समस्या असेल तर अगदी बरोबर आहे. पण या पुढची गोष्ट ऐका. आंघोळ न करणं का गरजेचं आहे? तर गरुड पुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णू पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात झोपतो, तेव्हा त्याचा शरीराचा घाम येतो, त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारचे अपवित्र गोष्टी जमा होतात. सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी आंघोळ फार महत्त्वाची आहे. म्हणून माणसाने सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावे. त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर आंघोळीत कोणतेही फळ मिळत नाही, उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो. म्हणून स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो. म्हणून गरुड पुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. म्हणजे नकारात्मक शक्ती या आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत राहतात.
म्हणून पुरातन काळात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो. जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतं, त्याला कधीही यश मिळू शकत नाही. याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा अनेक संकटे येत राहतात असे म्हणलं जातं. सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव, वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो, तुमची पापं धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो. आणि मग मित्रांनो, तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतकं महत्त्व दिलं गेलं तर नक्कीच ती गोष्ट किती महत्त्वाची आहे की नाही. म्हणजे आंघोळ करणं ही जरी साधं वाटत असेल तरीसुद्धा ते खूपच महत्त्वाचं आणि खूपच गरजेचं आहे, हे मात्र नक्की. आता पाहूया की गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतरही अशा कोणत्या 11 चुका आहेत की जे मनुष्याने करू नये. अनेकदा आपण आंघोळ केल्यानंतर काही गोष्टी करत असतो ज्याच्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही, पण वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार या 11 चुका आहेत ज्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची सुद्धा हानी होते. स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपू शकते, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. आंघोळ करणं प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीन एक भाग असतो. आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती टापटीप फ्रेशमध्ये दिसते. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात, कारण यातून मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते, त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा काही चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती समृद्धीची सुद्धा हानी होते. म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून नकळत काही चुका घडत असतात. अशा चुकांना लवकरच बंद करा. आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नये. बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. नंबर 1 आहे बाथरूममध्ये अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो. वास्तुदोषामध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित गोष्टीचाही उल्लेख केला आहे. आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे. आंघोळ केल्यानंतर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात, असे अनेकदा पाहायला मिळते. शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते, कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण असे आहेत की जे आंघोळ करताना इतरही चुका करतात. 2. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात. ही सवय तुम्हाला गरीबी करू शकते. बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेला घरात आजारपण, गरिबी, वादविवाद होत राहतात. या सर्व कारणांमुळे माणसाची प्रगती खुंटते. 3. तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाही आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची सुद्धा वेळ येते. एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात आणि तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसेही कमी होऊ लागतात. आपण राहू ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट, बाथरूम बुधवारच्या आणि रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे. असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागू शकतात. 4. तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे. काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात. तुम्हालाही सवय असेल तर आजच सुधारा. असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगू लागू शकतात. आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते. ग्रहाचे अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात, कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या कॅरिअरमध्ये संघर्षांना सामोरे जावे लागू शकते. 5 आहे बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा की लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच सोडून देतात. तर ही चूक सुधारा. बाथरूममधून बाहेर पडताना बादली
परत भरून ठेवा. बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा. रिकामी बादली जर सरळ ठेवली तर त्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते. बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात. घरातील माणसे एकापाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही. 6 आहे, जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका. असे केल्याने धनहानी होते, कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नान विधी कधीही चप्पल घालून करू नये. 7. आंघोळ करून आल्यानंतर महिलांनी लगेच सिंदूर लावणे. माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असं करू नये, कारण असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते आणि मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरून याचे कारण त्या टिपकण्यांबरोबर भरलेले सिंदूर देखील खाली पडतो आणि अपमान होतो. 8. आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत. नखे दर मंगळवारीच कापावीत. याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असे करणे शुभ मानले जाते, परंतु आंघोळ केल्यानंतर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आपला बुधग्रह खराब होतो. 9. आंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका. आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग ते असेच ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्ये पडून राहतात. ही सवय पूर्णपणे बंद करा. असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात, तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्रतिष्ठा, मान, सन्मान याचा अभाव निर्माण होतो. 10. बाथरूममध्ये उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येते आणि नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवणे, नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यावर भिजवणे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असल्यामुळे ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे, कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दिवसातून 2 वेळा आंघोळ तरी केली पाहिजे. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2दा आंघोळ करण्याची सवय लावा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि आपली योग्य शक्ती वाढते. निलगिरी तेल पाण्यामध्ये मिसळा. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरी तेल घालून या पाण्याने आंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल. किंवा मग आंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडात भरून गच्च भरावे. असे 2-3 वेळा करावे. यामुळे सर्दी, खोकला यापासून आराम मिळतो. 11. आंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळापासून आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता. आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धती बदलली आहे. आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता, मात्र गरम पाणी घेऊ नये, ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही. थंड पाण्याने आंघोळ नेहमी करावी असं शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे. किंवा मग कोमट पाणी असावं. अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असे केल्याने रक्तवाहिनी आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने असे होत नाही, म्हणून नेहमी थंड आणि कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्याने डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो. विवस्त्र आंघोळ करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. विवस्त्र आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे? त्यावेळी श्रीकृष्ण एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे कपडे चोरले होते. हे कपडे चोरल्यावर गोपिका फारच हताश झाल्या होत्या. त्यांनी नटखट श्रीकृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिका खूप वेळ विनंती केल्यावरही कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना या वागण्यापासून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे चुकीचे आहे. असे केल्याने आपण जलदेवतावरून यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये. नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील खालावते व नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ केली तर तुमच्यासाठी चांगले राहत नाही. पितृदोष होऊ शकतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता
तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. असे केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावर पडणारे पाणी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना समाधान मिळते. विनावस्त्र स्नान केल्याने पितरांना कोप होतं. त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन, सुख नष्ट होते. म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये. पुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरासमोर कपड्याशिवाय स्नान करणे मानले जाते. माता लक्ष्मी क्रोधित होते. शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद, आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.